नमस्कार मित्रांनो, आपण आता लसावी मसावीचा दुसरा पार्ट आणलाय. त्यात आपण उदाहरणं घेतले की कसे उदाहरणं आले व लसावी मसावीवर, लसावी काळा मसावी काळा. याच्यात आपण आता उदाहरणं बघणार आहे, मागील परीक्षामध्ये पडलेले. चला मग आता बघू आपण पहिलं उदाहरण. मित्रांनो, आता आपण हे उदाहरण घेतलंय. या उदाहरणामध्ये तुम्ही जर वाचलं स्टॉप करून समजा तुम्हाला कळेल की 3 संख्या दिल्या आपल्याला आणि याने निशेष भाग जाणारी खालीलपैकी मोठीत मोठी संख्या कोणती. म्हणजे आपल्याला इथं विचारलेली नाही त्यांना की लसावी काळा का मसावी काळा. आता याच्यात आपल्याला समजलं पाहिजे मोठ्यात मोठी संख्या कोणती. या संख्येनं भाग देणार पाहिजे. म्हणजे 9 जर त्या संख्येला भाग दिली, 15 भाग दिला किंवा 18 भाग, म्हणजे या 3 संख्येनं भाग गेला पाहिजे. त्या तिघी संख्या या जे आपल्याला पर्यायामध्ये दिलेल्या संख्या, म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे, याचा लसावी काढायचा आहे. आपल्याला समजलं पाहिजे. केव्हा समजेल आपल्याला, जेव्हा आपण जास्तीत जास्त उदाहरणं आपले या प्रॅक्टिस करसान तेव्हा ते समजेल की आपल्याला मोठीत मोठी संख्या पाहिजे. मोठीत मोठी संख्या म्हणजे लसावी काढ नाही. चला आता आपण लसावी काढू. लसावी कसा काढतो? 9, 15, 18. आता लसावी काढायला आता आपल्याला कोणती संख्या भाग जाईल? इथं तिघीला 3 न जातोय. 3 त्रिक 9, 3 5 15, 3 6 18. अजून कोणती संख्या भाग जाईल? 3 न. 3 1 3, 5 तसे 3 2 6. आता जात नाही. हे झालं आता 3 त्रिक 9. हे झाला मसावी. आणि हे 5 2 10. पाच 2 10. आता हे 9 आणि या 10चा गुणाकार घेऊ, म्हणजे आले हे 90. म्हणजे आपली जो लसावी आला तो 90 आला. आता 90 नाही, तिघी संख्येतून कोणत्या संख्येला भाग जातो ते बघणं पडेल आपल्याला. म्हणजे लसावी तर काढला आपण, लसावी आपला 90 आहे. आता 90ला याच्या पहिल्या संख्येला भाग जातो का बरोबर. याला 90 भाग, 0 गेला 0 गेला, 9 गेला 9 9 त्रिक 27, म्हणजे याला जात नाही. 90 न याला जातो बघू, 0 गेला 0 गेला, 9 9 9 1 9 9 18 9 त्रिक 27, याला पण जात नाही. 9 त्रिक 27, म्हणजे याला जातोय 270 ला. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? 270 असेल. आणखीन इथं पण 9 जातोय, 9 2 18. आता नेमकं या दोघीतून उत्तर कोणचं आहे आपलं? आता मित्रांनो, आपला 270 ला पण भाग जातोय, 190 ला पण भाग जातोय. तर आपल्याला त्यांना काय सांगितलं, मोठीत मोठी संख्या कोणती. आता याच्यात या 180 मध्ये 270 मध्ये मोठी संख्या कोणती? 270 आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे 3 नंबरचं आहे. हे 290 नवी याला जातोय, याला पण भाग जातोय. जर इथं पर्यायामध्ये 90 असते तर 90 पण घेतले असते, पण आपण मोठीत मोठी संख्या चांगली असते त्यांना. म्हणजे 270 उत्तराला असते. याच्यात सर्वात मोठी संख्या 270 आहे की ज्याला या संख्येनं भाग जातोय. तुम्ही भाग देऊन पाहू शकता. 9 नंबर जातोय, 15 नंबर जातोय, 18 नंबर जातोय. यांचा आपल्याला लसावी काढावा लागतो. लसावी जरा इथे 90 असता आणि इथं या 90 पेक्षा मोठी संख्या कोणतीच नसती तर हे 90 उत्तर असतं. किंवा 180 पेक्षा मोठी संख्या जर नसती तर 180 उत्तर असतं. आता हे 270 मोठी संख्या म्हणून सर्वात मोठी संख्या आपल्याला ते उत्तर आलंय. चला आपण आता दुसरं उदाहरण बघू याच्यावरच. मित्रांनो, या उदाहरणामध्ये जर आपण जर उदाहरण वाचलं तर आपल्याला कळेल की इथं आपल्याला लसावी काढायचा आहे. आता आपण उदाहरण वाचून घेऊ. एक संख्या 4 ने वाढवल्यास ती 12, 18, 32, 40 या संख्येचा लसावी आहे. म्हणजे ह्या ज्या 4 संख्या दिल्या आपल्याला खालच्या पर्यायामध्ये, याच्यातली अशी एक संख्या आहे, ते जर 4 ने वाढवली, म्हणजे हिच्यात जर 4 प्लस केले, 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 तर आपल्याला या संख्येचा लसावी म्हणजे 12, 18, 32, 40. आता आपण या संख्येचा आपण आता लसावी काढू. 12, 18, 32, 40. आता 2 न भाग जाऊ, 2 न देऊ. इथं 6 आहे, निम्मे 9, याच्या निम्मे 16, याच्या निम्मे 20. अजून 2 न जातोय भाग, जातोय 3 न पण जातोय, 2 न देऊन घेऊ. हे 6 तर येत तसे, 9 तर येत तसे, इथं 8, इथं 10. अजून 2 न देऊन घेऊ. इथं 4, इथं 5. हे 9 तर येत तसे, 6 तर येत तसे.
आता अजून 2 न जातो, पण 3 न देऊ आता. 3 दुनी 6, 3 त्रिक 9, 4 5. आता 2 जातोय. 2 1 2, 2 दोन्ही 3 5. आता हे झाले सामायिक अवयव, हे असामायिक अवयव. 2 दुनी 4, 4 दुनी 8, 8 त्रिक 24, 24 दुनी 48, 48. 5 त्रिक 15, 2 30, गुणिले 30. आता यांचा गुणाकार करून घेऊ. 8 त्रिक 24, अच्छाला 2, 4 त्रिक 12, 13 14, म्हणजे 1440. या ज्यांचा लसाव्याला आता आपल्याला पर्यायामध्ये कोणती संख्या 1440 4 प्लस टाकल्यावर, म्हणजे एक संख्यामध्ये 4 वाढवल्यास ती संख्येला. आता याच्यात कधी 4 वाढवले ते येत नाही. हिच्यात आता म्हणजे 3 नंबरचा पर्याय आपला 1436. हिच्यात जर 4 वाढवले तर आपले येतात 1440, म्हणजे आपलं हे उत्तर आहे. तुम्हाला समजलं असेल लसावी काढायचा आणि त्याच्यात 4 वाढवायचे, म्हणजे असं लसावी काढून कोणत्या संख्येमध्ये 4 टाकल्यावर तो लसावी किंमत येते ते बघायचं आपल्याला. चला आपण आता याच्या पुढील उदाहरण बघून घेऊ. मित्र, आपल्याला या उदाहरणामध्ये असं दिले, अशी लहानात लहान संख्या शोधा की जिला 12, 16, 18 ने भागल्यास प्रत्येक वेळी 5 बाकी शिल्लक राहील. म्हणजे हे जे संख्या आपल्याला यांचा लसावी काढायचा आहे, या लसावीमध्ये त्यांना 5 ऍड करेल. म्हणजे जर आपण 12 जर 44 ने भागलं किंवा 49 ने भागलं तर यात 5 ऍड करेल त्यांना बाकीसाठी. आता आपण यांचा लसावी काढून घेऊ. 12चा 16चा 18चा. 12 16 18, 6 8 9, ह्याचे निम्मे 2 न भाग गेला. आता आणखीन 2 देऊ. 3 4 9, 3 देऊ. 3 1 3, 3 3 9 4. आता जर आपण यांचे सामायिक अवयवाचा गुणाकार केला, 2 × 2 4, 4 त्रिक 12, याचा आला 12, याचा आला 12, 12 गुणिला 12 किती झालं 144. म्हणजे आपलं 144 उत्तर पाहिजे. हे पहा 144. घाई गडबडमध्ये आपण 144 क्लिक करू शकतो, पण त्याने काय सांगितले बाकी 5 शिल्लक राहायला पाहिजे. म्हणजे याच्यात 5 प्लस करायचे तर 149 आपलं उत्तर येईल. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 3 नंबरचं उत्तर आहे. चला मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला सर्वात पहिले सबस्क्राईब करा. तुम्ही बघू राहिले सबस्क्राईब करताना चॅनल फक्त बघताय. चला मग याचा पार्ट 3 राहण्यासाठी तुम्ही कमेंटमध्ये करा की पार्ट 3 आला पाहिजे. मी याचा पार्ट 3 आणेन आणि याच्यात आणखी कोणकोणते टाईपचे उदाहरणं आहेत ते बघून घेऊ.